नमस्कार. चला आज एका खास गोष्टीत डोकावूया. ही एक प्राचीन जातक कथा आहे, पण हिचा धडा इतका ताजा आहे की तो आजही तितकाच महत्त्वाचा वाटतो. ही गोष्ट आहे सत्याची, चातुर्याची आणि हो, एका कमळाच्या फुलाची. चला तर मग सुरू करूया. या कथेची सुरुवातच होते एका कोड्याने. विचार करा, एका साध्या कमळाच्या फुलासाठी इतकी धडपड का बरं करावी लागली असेल? हेच कोडं आपल्याला या गोष्टीत खेचून घेतं आणि विचार करायला लावतं. तर गोष्ट सुरू होते जेतवनापासून. कल्पना करा, काही भिक्षू खूप दूरवरून प्रवास करून आले होते. त्यांचा उद्देश अगदी साधा होता. स्थविर आनंदांनी लावलेल्या त्या पवित्र वृक्षाला फुलं अर्पण करायची आणि त्यासाठी ते श्रावस्ती शहराकडे निघाले. पण झालं काय की जेव्हा ते त्या प्रसिद्ध कमळ गल्लीमध्ये पोहोचले तर तिथे शांतता होती. फुलांनी गजबजलेला तो बाजार पूर्णपणे रिकामा होता. एकही फूल विकायला नव्हतं. विचार करा, त्यांच्या पदरी केवढी निराशा आली असेल. आणि गंमत बघा, जिथे या भिक्षूंना साधा हार मिळाला नाही, तिथे स्थविर आनंद अगदी सहजपणे त्याच बाजारात गेले आणि परत येताना त्यांच्या हातात काय होतं तर निळ्या कमळांचे ढीकचे ढीक. आता प्रश्न हा होता की जे इतरांना अशक्य वाटत होतं ते त्यांनी इतकं सहज कसं केलं. हे कोडं आणखीच गूढ झालं. मग काय, सगळे भिक्षू जमले धर्मसभेत आणि चर्चा सुरू झाली. एक जण म्हणाला, अरे आपलीच पुण्याई कमी पडली बाबा. दुसरा म्हणाला, हो ना, म्हणूनच आपल्याला फुलं मिळाली नाहीत. त्यांच्या चर्चेचा सूर हाच होता की स्थविर आनंदांची पुण्याई मोठी म्हणून त्यांना फुलं मिळाली. आणि नेमक्या ह्याच चर्चेवेळी तिथे तथागत आले. तथागतांनी त्यांचं बोलणं ऐकलं आणि ते हसले. ते म्हणाले, भिक्षूंनो, हे काही आज पहिल्यांदाच घडत नाहीये. बोलण्याच्या चातुर्यावर, हुशारीने आणि सत्य बोलून आपलं काम साधण्याची ही कला खूप जुनी आहे. चला, मी तुम्हाला ह्याच संदर्भातली एक जुनी गोष्ट सांगतो. आणि मग तथागतांनी गोष्ट सांगायला सुरुवात केली, जी आपल्याला घेऊन जाते थेट प्राचीन बनारस शहरात. कथेचं मूळ तिथेच दडलेलं आहे. तर गोष्ट आहे बनारसमधली. तिथे एक मोठा श्रीमंत व्यापारी होता. त्याला 3 मुलगे होते. शहरात सणाचा माहोल होता आणि या तिन्ही भावांना कमळाचे हार पाहिजे होते. त्यांनी ऐकलं होतं की शहराबाहेर एक तलाव आहे, पण तिथे एक रक्षक आहे ज्याचं नाक कापलेलं आहे. मग तिघांनी मिळून एक प्लॅन केला. काय प्लॅन? तर त्याची खोटी खोटी स्तुती करायची आणि फुले मिळवायची. तर सगळ्यात आधी पहिला भाऊ पुढे झाला. त्याची युक्ती काय होती तर खोटी, अवास्तव प्रशंसा. त्याला वाटलं गोडगोड बोलून आपलं काम होऊन जाईल. तो त्या रक्षकाकडे गेला आणि म्हणाला, अहो महाराज, जसे केस आणि दाढी कापल्यावर पुन्हा येतात ना, तसंच तुमचं नाकही पुन्हा येईल. कृपा करून मला फक्त एकच कमळ द्या. किती पोकळ आणि हास्यास्पद होती ही स्तुती, नाही का? आता काय वाटतं, तो रक्षक खुश झाला असेल? अजिबात नाही. उलट तो जाम चिडला. त्याला ती खोटी स्तुती अजिबात आवडली नाही आणि त्याने एकही फूल दिलं नाही. म्हणजे पहिला प्रयत्न तर सपशेल फसला. आता आली दुसऱ्या भावाची पाळी. त्याने पाहिलं होतं की मोठ्या भावाचं काय झालं, पण तो काही शिकला नाही. त्यानेही तोच मार्ग निवडला, खोटी स्तुती. तो म्हणाला, जसं शेतात बी पेरलं की ते उगवून मोठं होतं, तसंच तुमचं नाकही नक्की वाढेल. कृपा करून मला एक कमळ द्या. म्हणजे पुन्हा तीच गोड बोलून फसवण्याची भाषा. आणि काय झालं असेल? तेच जे व्हायचं होतं. तो रक्षक पुन्हा संतापला. दुसऱ्यांदाही तीच निराशा. यातून एक गोष्ट तर अगदी स्पष्ट झाली होती की पोकळ स्तुतीने इथे काहीही मिळणार नाही. पण आता तिसरा भाऊ पुढं आला आणि हा तिसरा भाऊ म्हणजे बोधिसत्व होते. त्यांनी आपल्या दोन्ही भावांची चूक बरोबर ओळखली होती. त्यांनी ठरवलं की आपण हा खोटेपणाचा मार्ग नाही तर सत्याचा मार्ग स्वीकारू. तो अतिशय शांतपणे पण स्पष्टपणे म्हणाला, ते दोघं मूर्खासारखे काहीही बोलत होते. खरं तर हे आहे की कोणी काहीही म्हणो, कापलेलं नाक पुन्हा वाढत नाही, हेच सत्य आहे. म्हणून मी तुमच्याकडे अगदी प्रामाणिकपणे मागतोय, साहेब, मला एक कमळ द्याल का? बघा किती थेट, आदरपूर्वक आणि प्रामाणिक बोलणं होतं हे. आणि ह्या प्रामाणिकपणाचा परिणाम तो एकदम अनपेक्षित होता. त्या रक्षकाच्या चेहऱ्यावर एकदम समाधान आलं. तो म्हणाला, अरे वा, त्या दोघांनी थापा मारल्या, पण तू खरं बोललास. मला खोट्या स्तुतीपेक्षा तुझं हे सत्य जास्त आवडलं. तुलाच कमळं मिळायला हवीत. आणि मग त्या रक्षकाने तिसऱ्या भावाला 1-2 फुलं नाही दिली, तर कमळांचा एक मोठाच्या मोठा गुच्छ दिला. म्हणजे जिथे खोटी स्तुती पूर्णपणे फसली होती, तिथे साध्या, सरळ सत्याने कमाल करून दाखवली. तर ही गोष्ट सांगून झाल्यावर तथागत पुन्हा वर्तमानात आले. ते धर्मसभेत बसलेल्या भिक्षूंना आता ह्या कथेमागचा खरा अर्थ समजावून सांगत होते. आणि मग तथागतांनी तो खुलासा केला, ज्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, त्या गोष्टीतला तो तिसरा मुलगा
ज्याला आपल्या प्रामाणिकपणामुळं कमळं मिळाली होती, तो दुसरा तिसरा कोणी नव्हता, तो मीच होतो. तर मग या पूर्ण गोष्टीतून आपण काय शिकलो? की पोकळ स्तुतीने किंवा गोड बोलून मन जिंकण्यापेक्षा थेट पण आदरपूर्वक केलेलं खरं बोलणं हे जास्त प्रभावी ठरतं. सत्यामध्ये एक वेगळीच ताकद असते जी खोट्या स्तुतीत कधीच असू शकत नाही. ही कथा आपल्याला खरंच विचार करायला लावते. आपल्या रोजच्या आयुष्यात जिथे अनेकदा लोकांना खुश ठेवण्यासाठी गोड बोलण्याचा मोह होतो, तिथे प्रामाणिकपणाचं महत्त्व किती आहे? खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा, नाही का?